आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने येडूर कल्लोळ बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र 20 ऑगस्टपासून कृष्णा नदीचे पाणी ओसरल्याने बंधाऱ्यावरून वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. वाहतूक सुरळीत झाल्याने श्री क्षेत्र येडूर येथील वीरभद्र देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. सध्या श्रावण महिना असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान येडूर कोल्हापूर बस सेवा ही इचलकरंजी मार्गे पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे येडूरसह परिसरातील नागरिक, प्रवासी आणि श्री वीरभद्र देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीचे पाणी ओसरल्याने येडूर कल्लोळ मार्गावरील दळणवळण सुरळीत झाले असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. SB न्यूज विष्णू शिंगाडे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.